स्थानिक गुन्हे शाखेकडून नांदेड शहरातील हिंगोली गेट परिसरातील खुनाच्या गुन्ह्यातील व जबरी चोरीचे गुन्ह्यातील आरोपितांना अटक। पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची माहिती। याबाबत सविस्तर वृत्त असे की आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 4:40 वाजताच्या दरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री AM बिच्चेवार व श्री DN काळे त्यांचे सोबत असलेल्या अंमलदारांसह नांदेड शहरात आरोपी शोधकामी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित इसम नामे भारतसिंग धारासिंग बावरी वय 35 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार भावेश्वर नगर चौफाळा मरघाट नांदेड हल्ली मुक्काम इंदिरानगर झोपडपट्टी कळमनुरी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने व त्याचा एक साथीदार या दोघांनी मिळून पोलीस ठाणे वजिराबाद हद्दीत दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी रात्रीचे वेळी फटाका मैदान हिंगोली गेट नांदेड येथे विकास यशवंत राऊत याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। याबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 4:40 वाजता आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे। आज तारखेला एक खुनाचा गुन्हा वजिराबाद येथे दाखल होता। त्यामध्ये विकास राऊत या व्यक्तीचा खून झालेला होता। त्यामध्ये मोटिव्ह आणि या गोष्टी क्लिअर नव्हत्या, कारण त्याच्या खिशावर 500 रुपयांनी पाकिट देखील मिळून आलेलं होतं, परंतु त्याच्यातल्या काही वस्तू थोड्याशा गायब होत्या। त्या खुनाचा आज उलगडा लागलेला आहे आणि त्यामधील आरोपी जो आहे तो अटक करण्यात आलेला आहे। आरोपी सोबत एक जय नावाचा आरोपी आहे आणि एक बावरी नावाचा आरोपी आहे। ते दोन आरोपी निष्पन्न आहेत। बावरीला अटक केलेलं आहे। त्या बावरीसोबतच जसबीर सिंग उर्फ जस्सी हा जो रॉबरीमध्ये होता त्याच्यासोबत त्यांनी अतिरिक्त एक रॉबरी केलेली होती, ती पण निष्पन्न आहे आणि त्याला अटक करण्यात आलेलं आहे। यामध्ये प्रायमा फेसी जी मोटिव्ह दाखवण्यात आलेला आहे किंवा मोठी आरोपी सांगतोय, जो अटक केलेला आरोपी तो रॉबरीचं सांगतोय, परंतु जो जय नावाचा आरोपी आहे त्याच्याकडून नेमका हा मर्डर काही कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे का किंवा याच्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप होता का हे अटक केल्यानंतर समजेल। विकास राऊत विकास राऊत हा आपल्या उमरखेड तालुक्यातला आहे आणि तो राहायचा औरंगाबादला वाळूज येथे।